मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आता मुंबईत देखील मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आणि आपण जर बघितलं असाल तर चेंबूर येथे याच ठिकाणी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण जे आहे ते सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत मराठा समाजाचे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत। काय सांगाल, मनोज जरांगे एकीकडे उपोषण करतायत, तुम्ही देखील त्या उपोषणाला पाठिंबा द्या। आमच्या 6 कोटी मराठा समाजाचं काळीज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा समाजाला लाभलेलं दैवत आज 6 दिवस झाले आमरण उपोषण करत आहेत। आज त्यांची परिस्थिती बघितली एकदम बिकट झालेली, पण या सरकारला अजिबात त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही। म्हणून आम्ही ह्या एक दिवसीय आंदोलनातून सरकारला इशारा देत आहोत की उद्या जर जरांगे पाटलाचं काय बरं वाईट जर झालं तर त्यासाठी आम्ही जे बी थराला जायचं वेळ तिथे आम्ही थराला जाणार। आमचा जीव गेला तरी चालेल, काही जरी झालं तरी चालेल, पण उद्या जर जरांगे पाटलाला जर बरं वाईट झालं तर आम्ही अजिबात सहन करणार नाहीत। कारण त्यांची आज जर परिस्थिती जर बघितली तर आम्ही बघू शकत नाहीत, एवढी त्यांची हालत खराब आहे। रात्री आम्ही ज्यावेळेस बघितलं ते पूर्णपणे ढासळले ते, कारण तो माणूस आज समाजासाठी एवढा आपला स्वतःचे मुलं बाळ आपली फॅमिली सोडून तो समाजासाठी एवढा रडतोय झडतोय। मग आमचं बी काहीतरी कर्तव्य आहे की त्यांना एक पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारला एक इशारा देण्यासाठी खरोखरच आम्ही एवढ्या भावनिक आहोत की जर उद्याच्याला जर जरांगे पाटलाला काही जर झालं तर मी स्वतः सांगतो की आम्ही जीव जरी द्यायची वेळ आली तर आम्ही जीव देऊ, पण अजिबात आम्ही मागं हटणार नाहीत। कारण जरांगे पाटलाची परिस्थिती सध्या खूप बिकट झालेली आहे। म्हणून आम्ही सरकारला हात जोडून विनंती करत आहोत की तुम्ही या गोष्टीवर जरूर लक्ष द्या। नक्कीच आपण जर बघितलं असाल तर मराठा आंदोलनकर्ते जे आहेत ते भाऊक दिसत आहेत। या ठिकाणी महिला आंदोलक देखील आहेत। काय सांगाल, एकीकडे मनोज जरांगे सातत्याने मागणी करतायत, मात्र ती मागणी पूर्ण होत नाही, आता पुन्हा ते उपोषणाला बसलेत। हो, मागणी तर 13 महिने झालं मागणी चालूच आहे आमच्या जरांगे पाटलाची, आणि हे 6वी वेळ आहे पाटलाची उपोषणाला बसण्याची। सरकारला एवढंच विचारायचं आहे की मराठा समाजाचे आणखीन किती बळी हवे आहेत सरकारला। इतके 300 ते 400 बळी देऊन सुद्धा ह्या सरकारला ह्या समाजाची कीव येत नाहीये। आणखीन किती बळी हवे आहेत? सरकारने सांगावं की पाटलाचा बळी पाहिजे, आम्ही हजारो लोक बळी द्यायला तयार आहेत पाटला, फक्त आमच्या पाटलाला आई जगदंबेनं जीवदान द्यावं। ह्या मराठा समाजासाठी दुसरा शिवरायाच आहे। आम्ही आतापर्यंत सारखं म्हणायचो की अंधार पार झाला दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। खऱ्या अर्थानं आमचा जरांगे पाटील आमचा पुनर्जन्म घेऊन शिवाजी महाराजच आलेले आहेत आमच्या मराठा समाजासाठी, आणि शिवरायाच्या नंतर आमचा जरांगे पाटीलच आमच्या मराठा समाजासाठी लढत आहे। आणि आतापर्यंत कुण्याच आमच्या जरांगे पाटलाची दखल घेतली नाही या सरकारनं। खरंच अशी हात जोडून तळतळीची विनंती आहे सरकारला। आपल्यासोबत आणखी मराठा समन्वयक आहे, काय सांगाल, ओबीसी नेते देखील आक्रमक आहेत। एकीकडे मनोज जरांगे आंदोलन करतात, उपोषणाला बसलेत, दुसरीकडे ओबीसी नेते देखील त्यांना विरोध करण्यासाठी उपोषण करतात। ओबीसी नेत्यांचा फक्त हा स्टंटबाजी आहे, त्याला बसवणारे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, पूर्ण भारताला माहिती आहे त्यांना बसवणारे कोण आहेत। हे सरकारचं जेव्हा पाटलांनी जेव्हा राजकारणाचा विषय घेतला तेव्हा ते दुसरे कुत्रे सोडले, आणि जेव्हा राजकारणाचा विषय तेव्हा दुसऱ्या कुत्र्यांना सोडतायत। हे कोण कोणाला सोडतंय हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। त्याच्यामध्ये आम्हाला ओबीसी विरुद्ध आमचा काही विरोध नाही आहे, कारण की ओबीसी बांधव हे आमच्या सोबत आहेत। हे 4-5 जर थोबडे सोडले समोरचे तर त्यांच्या व्यतिरिक्त ओबीसी समाज आमच्या सोबत आहेत। कारण की तुम्ही पाहिलं असेल की ओबीसी समाजामध्ये विरोध अजिबात नाही, हे 4-5 जणच फक्त पुढाकार घेत आहेत। त्यांना फक्त सरकार त्यांना दिखावा फक्त फेस म्हणून पुढे करतंय, कारण की हा मराठा आंदोलन मोडण्यासाठी काही मराठी सुद्धा आहेत जे आंदोलक आहेत जे पाटलांना ढासळण्याचा प्रयत्न करतात। पण माझा आपल्या माध्यमातून एबीपी माझाच्या माध्यमातून मी प्रत्येक मराठ्याला आवाहन करतो की पाटील हे आपले दुसरे शिवराय आहेत। त्या काळामध्ये शिवरायांना धक्का बसला, ह्या शिवरायांना ह्या काळामध्ये धक्का बसता कामा नये, प्रत्येक मराठ्याचं कर्तव्य आहे। आणि प्रत्येक मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जसा आदर आहे तसा प्रत्येक मराठ्यांनी हा आपल्या जरांगे पाटलांचा आदर करायलाच पाहिजे। नक्कीच आपण जर बघितलं असाल तर इथे लाक्षणिक उपोषण जे आहे ते एक दिवसासाठी करण्यात आलेलं आहे, आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात अशी मागणी देखील आता मुंबईत हे आंदोलनकर्ते करतायत। आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं असाल तर सगळे आंदोलनकर्ते जे आहेत ते सकल मराठा महासंघाच्या वतीने खऱ्या अर्थानं सगळे आंदोलक इथे एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला देखील बसलेले आहेत। कॅमेरा पर्सन अनुप रस्तोगीसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।